नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्रेड अंड्यापासून बनवलेली एक नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 अंडी घेतली, 2 कांदे उभे चिरून, थोडीसा कांद्याची पात, मीठ, गरम मसाला, जिरे पावडर, 2 मिरची आणि कोथिंबीर घेतली। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। ते मी 2 अंडे छान फोडून घेतलेत। आज मी घरी एकटे असल्यामुळे मी माझ्या एकटीसाठीच नाश्ता बनवलेला, बाकीचे सर्वजण नाश्ता करून गेलेले आहेत घरातून बाहेर। म्हटलं आता एकटीसाठी काय करायचं, तर फ्रीज खोलून मला हे अंडे आणि ब्रेड दिसलं, म्हणून मी एकटीसाठी हा नाश्ता बनवला। आता यामध्ये कांदे कापून घेतलेले घालायचे, कांद्याची पात घालायची, 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरा पावडर, गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालून घेतलं। आता हे सर्व एकदम छान एकदम असं त्याला आपण मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व मिक्स झालं आहे, याला आपण साईडला ठेवू। आणि ब्रेड बघा, ते ब्रेड भेटले मला, कालचे ब्रेड होते फ्रीजमध्ये, त्याच्या आता मी पूर्ण साईडचं जे बाजू आहे त्या कट करून घेणार आहे। या कट केल्यानंतर आपण हे फेकायचं नाही, तर याचे आपण ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे मिक्सरला बारीक करून आणि डब्यात भरून ठेवायचे। आता हे स्लाइस उभे मी कापून घेतले, बघू शकता कसे स्लाइस झाले त्याचे। आता आपण हे मिश्रण भरून ठेवलं, त्यामध्ये एक एक हे बोडून घ्यायची व्यवस्थित। तव्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले, तवा गरम झाला की त्यामध्ये आपण हे स्लाइस काढून घ्यायचे आणि छान एका साईडने जोपर्यंत ते गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्यांना कमी गॅसवर भाजून घ्यायचं। आता हे आपण पलटी करून घेऊया, सर्व एक एक व्यवस्थित हाताने ते पलटी करायचे, म्हणजे तुटता कामा नये। बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलाय, गोल्डन ब्राऊन झाले। आता पुन्हा आपण याची खालची बाजू छान भाजून घ्यायची तेलामध्ये। बघू शकता तुम्ही किती छान झाले, खालून पण हे पूर्ण आपलं भाजत आले। आता हे सर्व व्यवस्थित आपण पलटी करून परत काढून घेऊ एक एक करून। आता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, तुम्ही घरी ट्राय करा आणि तुम्ही पण नक्की बनवा। आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।